धानोरी परिसरातल्या 3 मजली इमारतीमध्ये तळमजल्यावरती रफिक भाई राहतात। आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच 75वी साजरी करतो आहोत। पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे की प्रत्येकाने आपल्या घरावरती तिरंगा फडकवायचा आहे। रफिक भाईंनी देखील त्यांच्या घरावर छान तिरंगा फडकवलाय। मोठ्या डौलानं हा तिरंगा फडकतोय। मात्र हा तिरंगा फडकवत असताना रफिक भाईंना खरोखर खूप कष्ट सहन करावे लागले। आम्ही पाहिलंय रफिक भाई जिन्याच्या पायऱ्या हाताच्या साहाय्याने चढून आलेत, कारण रफिक भाई स्वतः दिव्यांग आहेत, ते पायावरती चालू शकत नाहीत। एवढे कष्ट का रफिक भाई सहन करतायत तिरंग्यासाठी जाणून घेऊयात रफिक भाईंकडून। जय हिंद। माननीय पंतप्रधान मोदीजींनी जे आवाहन केले होतं की देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक घरावर तिरंगा फडकवायचा, तर मला पण फार आनंद झाला की या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मी पण या ऐतिहासिक क्षणाचा मी एक हिस्सा बनू शकतो। तर त्या अनुषंगाने मी इथं माझ्या इमारतीमध्ये असं म्हणजे माझ्या मनात आला की माझ्या इमारतीमध्ये पण योगायोगाने की 75 पायऱ्या आहे आणि आपल्या देशाला पण स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहे। तर त्या अनुषंगाने मी हे ठरवलं की माझ्या गच्चीवर जमीन लेवलपासून आहे ना, आता हा तिरंगा धरला तर त्याची हाईट बरोबर 75 फूट पडते। तर मला असं आला की आपण पण झंडा फडकू, पण एक मनात होतं की एवढी मोठी पायरी 75 पायरी चढायचे कसं। पण मला धीर धरलं की पंतप्रधान माननीय मोदीजींनी जे आवाहन केलं त्या आव्हानाला मी ॲक्सेप्ट केलं आणि पायरी चढताना भले मला तकलीफ झाली, त्रास झाला, घाम फुटलं, पण इथं जेव्हा मी म्हणजे मनानं सांगतो की जेव्हा मी तिरंगाला जरा मी ते चेक केलं, हा तिरंगा वर गेला तेव्हा, तर जसा जसा तिरंगा वर जात होता ना, तर तसा तसा माझा त्रास कमी होत होता। आणि त्या अनुषंगाने मला माझ्या मनात एवढा आनंद आणि एवढा हर्ष आणि एवढा अभिमान येतोय ना की ते जे जिना चढण्याची जे त्रास झाला ते सगळं मी विसरून टाकलंय। आणि त्या अनुषंगाने मी लोकांना पण नागरिकांना पण असा एक संदेश देतो की बघा, कुठलाही धर्म असू द्या, कुठलाही हिंदू असो, मुसलमान असो, शीख असो, ख्रिश्चन असो, आपल्या आपल्या धर्माचे सगळं पालन करा। पण जसा 15 ऑगस्ट आला आणि 26 जानेवारी आली ना, तर आपल्या आपल्या घरावर किंवा आपल्या आपल्या धार्मिक स्थळावर सुद्धा मशिदीवर, मंदिरावर, चर्चवर, गुरुद्वारावर ते तिरंगा जरा आपण फडकवला ना, तर आपल्या देशाचा पण अभिमान वाढेल आणि देशाच्या प्रती आणि आपल्या तिरंगाच्या प्रती प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक अभिमान, एक गरिमा